गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम सिंपल अशी उपवासाची बटाट्याची भाजी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी 4-5 अशी बटाटे घेतलेली आहेत. आता आपण ही कुकरला लावून उकडून घेणार आहोत. त्या अगोदर मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण 2 किंवा 3 शिट्ट्या काढून घेऊयात. बटाटे शिजायला जास्त वेळ लागत नाही, किंवा 2 शिट्ट्या काढल्या तरी चालतील. अशा प्रकारे मी ही बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आपण याची सालटी काढून घेऊयात आणि हे कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे बटाटे आपण हे कट करून घेतलेले आहेत. आता आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊयात. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. जिरे टाकलेले आहेत. हिरवी मिरची टाकूयात. तसा मी उपवासाच्या पदार्थामध्ये जिऱ्याचा वापर करत नाही, पण देवीच्या उपवासाला नवरात्रीमध्ये जिरे चालतात, त्यामुळे मी जिरे टाकलेले आहे. जिरे चांगले तडतडले आहेत. आता आपण यामध्ये बटाटा टाकून घेऊयात. बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. ऑलरेडी शिजलेला आहे, त्यामुळे जास्त काही वेळ आपल्याला हे करायची गरज नाही. थोडा वेळ आपल्याला असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. बटाटा चांगला परतून झाला की आपल्याला त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट टाकून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया. मला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, आपापल्या आवडीनुसार. हे आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त आपली अशी ही उपवासाची भाजी झालेली आहे. एकदम इझी आहे, अगदी 10 मिनिटात भाजी होते. उपवासाचा डोसा किंवा भगरीची भाकरी त्याच्यासोबत पण ही भाजी छान लागते. तर नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीसाठी. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.